सिफॅलोस्पोरिन्सचे जनरेशन बघितलं होतं. त्याच्यामध्ये फर्स्ट जनरेशनमध्ये ग्राम पॉझिटिव्ह, नंतर काही ग्राम निगेटिव्ह आले, नंतर स्ट्रॉंग ग्राम निगेटिव्ह भरपूर सारे आले. जरा फोर्थमध्ये काय झालं, रेसिस्टंट ग्राम निगेटिव्ह आणि स्ट्रॉंगर आणि रेसिस्टंट दोन्ही आले ग्राम निगेटिव्ह बरं का. आणि फिफ्थ जनरेशन ही MRSAला किल करणारे सिफॅलोस्पोरिन आले फिफ्थ जनरेशनमध्ये, जिथे की ते रॉल आले होते ना ते. तर थर्ड जनरेशनमध्ये आपण काय पाहिलं होतं की ग्राम निगेटिव्ह स्पेशलिस्ट आहेत, जिथं की सिव्हिअर इन्फेक्शन, हॉस्पिटल इन्फेक्शन, मेनिंजायटिस, टायफॉइड, गोनोरिया, स्युडोमोनास यांना मारणारे आहेत. आणि थर्ड जनरेशनमध्ये सेफ्ट्राक्झोन मेन बघितलं होतं. नंतर सिफोटॅक्झाईन जे आहे CSF पेनिट्रेशन चांगला आहे, यामध्ये मेनिंजायटिस ड्रग आहे. ठीक आहे. नंतर कुठे CNS, RS आणि जेनेटिक युरिनरीमध्ये देतो बघितलं होतं. सेप्टिसिमियामध्ये पण देतो, ॲबडोमिनल इन्फेक्शनमध्ये पण देतो. सिफोटॅक्झाईन मेनिंजायटिस आणि निमोनिया गोनोरियामध्ये पण देतो. पण सिफोपेराझोन जे आहे स्पेशल पॉवर काय की बेटर अगेन्स्ट सुडोमोनास दॅन सिफोटॅक्झाईन. सिफोटॅक्झाईन टॅक्सपेक्षा हे बेटर आहे कोण, पेराझोन. आणि ऑल्सो ॲक्टिव्ह अगेन्स्ट सॅल्मोनेला टायफी आणि बॅक्टेरियाइड्स फ्रॅजाइलिस. युरिस आर सुडोमोनल UTI, कारण ते सुडोमोनाची चांगलं खेळते, त्याच्यामुळे बॅक्टेरिया आणि इम्युनोकॉम्प्रोमाइज इन्फेक्शनमध्ये चांगला आहे. सेप्टाझिडाईन तर तो बेस्ट आहे, कारण की सुडोमोनास सिफॅलोस्पोरिन बेस्ट आहे. टॅज म्हणजे ना असा मास करणार आहे, म्हणजे म्हणतो की मी सुडोमोनाजला टार्गेट करतो. सो सुडोमोनल मेनिंजायटिस गिवन विथ अमिनोग्लायकोसाइड्स कोणते कळले का, अमिकॅसिन वगैरे, अमिकॅसिन, जेंटामिसिन, टोब्रामायसिन. देन सेफ्टिझॉक्साईन जे युनिक पॉईंट बेटर अगेन्स्ट बॅक्टेरियाइड्स फ्रॅजाइलिस. आणि हा प्रश्न गरजेचा आहे की त्यांना आपण सिनर्जिस्टिक ॲक्टिव्हिटीसाठी सेप्टाझिडाईनला अमिनोग्लायकोसाइड्ससोबत देतो. देन सेफ्टिझॉक्साईनला आपण बॅक्टेरियाइड्स BFला किल केलं झॉक्साईननी. नंतर थर्ड जनरेशनमध्ये सेफिक्झाईन ओरल देतो आपण, रेस्पिरेटरी UTI, बिलियरी इन्फेक्शन गोनोरियामध्ये देतो सेफिक्झाईन. आणि डज नॉट हॅव ॲक्टिव्हिटी अगेन्स्ट स्टाफोरियस आणि सुडोमोनास. म्हणजे आता एक असा ड्रग आला जो की सुडोमोनाला मारत नाही आणि त्यामुळे थर्ड जनरेशनमध्ये सेफिक्झाईन सुडोमोनाला मारत नाही. देन आहे सेफपोडोक्साईन, सेम ॲज सेफिक्झाईन पण ॲक्टिव्ह अगेन्स्ट स्टाफोरियस. सेफिक्झाईनसारखंच आहे, पण ॲक्टिव्ह स्टाफोरिसचा पण अजूनही मारतो तो. नेक्स्ट सेफ्टिब्युटेन आणि सेफ्टिडोरेन यूज्ड इन कम्युनिटी निमोनिया, सायनसायटिस, ओटायटिस मीडिया, टॉन्सिलायटिस, स्किन इन्फेक्शन. नंतर फेब्राईल न्यूट्रोपिनियामध्ये थर्ड जनरेशन सिफॅलोस्पोरिन हे अमिनोग्लायकोसाइडसोबत द्यायचे. पण अमिनोग्लायकोसाइड्सचे नेफ्रोटॉक्सिक असतात आणि सिफॅलोस्पोरिनचे नेफ्रोटॉक्सिसिटीचे रिस्क वाढवतील. त्यामुळं एक नाही, त्यामुळे नाही, एवढे एकच लक्षात ठेव की इथं न्यूट्रोपिनियामध्ये तरी मदत करतं आहे, पण हे नेफ्रोटॉक्सिसिटी वाढवतं आहे. सेफ्टोलाझोन आणि टॅझोबॅक्टम सोबत देतं आहे, कारण की टू फाईट अगेन्स्ट द रेसिस्टंट सुडोमोनास. असे सुडोमोनास जे की बीटा लॅक्टेमेसला प्रोड्यूस करतात आणि म्हणतात की सेफ्टोलोझेन टुलुझेन याला मारू नको. मग टॅझोबॅक्टम येतो आणि तो बीटा लॅक्टेमेसला इनिबिट करतो. आणि मग हा जो सेफ्टोलाझोन आहे ना, सेफ्टोलोझेन हे त्या सुडोमोनासला मारू शकतं. टोल टॅज, ठीक आहे, टोल आणि टॅज म्हणजे जो की माझं सुडोमोनास चालेल. आता फोर्थ जनरेशन बघायचं, याच्यामध्ये की सेफेपाईन येणार. फोर्थ जनरेशन लक्षात आहे काय होतं तिथली तिथं ना असे सेफेपाईन, सेफपायरोम आणि सेफोझोपॅम. ठीक आहे. थर्ड जनरेशनपासून इथं काय बदल आहे की असं इव्हॉल्युशन झाली. थर्ड जनरेशनमध्ये स्ट्रॉंग ग्राम निगेटिव्ह होते आणि प्रॉब्लेम होता रेजिस्टन्स डेव्हलप होता, त्याला ते मारू देत नव्हतं. फोर्थ जनरेशनमध्ये बीटा लॅक्टेमेज रेजिस्टंट आले. सो नो बेटर ग्राम निगेटिव्ह कव्हरेज आहे, रेजिस्टंट ऑर्गॅनिझम्स कवर्ड आहेत आणि सुडोमोनास कवर्ड आहेत. मेजर ऑर्गॅनिझम ते इकोला, कॅप्सिला, हिमोफिलस, प्रोटियस, सुडोमोनास. देन क्लिनिकल युजेस हॉस्पिटल पण UTI, रेस्पिरेटरी आणि फेब्राईल न्यूट्रोपिनिया. सेफेपाईन फार्माकोलॉजिकल IVIM देतो, CSFला क्रॉस करतो, रिनल एक्सक्रेशन होतं सेफेपाईनचं. फोर्थ जनरेशन या फोर्थ जनरेशनच्या नावांमध्ये असं पाय असतं, सेफेपाईन, सेफेपायरोम आणि सिफोझोप्रान. ठीक आहे. देन फोर्थ जनरेशनला ना रेजिस्टंट ग्राम निगेटिव्ह किलर्स आहेत. आधीपासून जे ग्राम निगेटिव्ह होते पण ते ना ते बीटा लॅक्टेमेसला रेजिस्टंट होते, पण आता हे नंतरचे जे आहेत ना तर ते रेजिस्टंट आहेत आणि त्याला पण मारण्याकरता आपण कोणामध्ये फोर्थ जनरेशनच्या पाय आणलं. फिफ्थ जनरेशनमध्ये रोल आले आहेत, सेफ्टारोलिन आणि सेफ्टोबाईट रोल. आणि मर्सा प्रॉब्लेम झाला होता. नॉर्मल सिफॅलोस्पोरिन हे मर्साला मारत नव्हते, कारण मर्सामध्ये ना ऑलरेडी PBP होता आणि PBP 2A होता, जो की फिफ्थ जनरेशनला तिथं बाइंडच करू देत नव्हता. सॉरी ते आधीच्या जनरेशनला तिथं बाइंडच करू देत नव्हता. पण फिफ्थ जनरेशनला रोलिन आणि बायप्रॉल, सेफ्टोबायप्रॉल काय करणार, इथं बाइंड करणार आणि दिस आर ओनली सिफॅलोस्पोरिन दॅट आर ॲक्टिव्ह अगेन्स्ट द MRSA. आणि स्पेक्ट्रम शिफ्ट फोर्थ जनरेशन टू फिफ्थ जनरेशन काय झालं, फोर्थ जनरेशनमध्ये स्ट्रॉंग ग्राम निगेटिव्ह कव्हरेज होता. द वन्स दॅट वर रेजिस्टंट टू द बीटा लॅक्टेमेस दे वर ऑल्सो किल्ड. पण फिफ्थमध्ये काय आहे, ग्राम पॉझिटिव्ह ॲक्टिव्हिटी वाढली, स्पेशली फॉर द MRSA, पेनिसिलिन रेजिस्टंट निमोकोकाय आणि एंट्रोकोकाय. असे कोकाय जे की ग्राम पॉझिटिव्ह आहेत त्यांच्या अजून एकदा त्यांची ॲक्टिव्हिटी वाढलेली आहे. आणि स्टील त्याच्या आधीपासूनची ग्राम निगेटिव्ह ॲक्टिव्हिटी आहेत, पण आता हे परत एकदा ग्राम पॉझिटिव्हसाठी ते ॲक्टिव्हेट झालेले आहेत, ते मारत आहेत. बट लिमिटेड ॲनारोबिक ॲक्टिव्हिटी. सेफ्टारोलिनचे युजेस, रोल कुठे यूज करायचा, कम्युनिटी अक्वायर्ड निमोनिया, स्किन इन्फेक्शन, MRSA. सेफ्टोबायप्रोल कुठे यूज करायचा, निमोनिया, डायबेटिक फूट इन्फेक्शन. ओके. बायप्रोल म्हणजे हे डायबेटिक फूटमध्ये यूज करायचं, MRSA आणि MRSE मध्ये सुद्धा. ठीक आहे. ॲडवर्स इफेक्ट्स काय, सिफॅलोस्पोरिनचे हायपर सेन्सिटिव्हिटी, लेस दॅन पेनिसिलिन. आणि जर सिव्हिअर पेनिसिलिन ॲलर्जीज ॲनाफिलॅक्सिस असेल ना तर सिफॅलोस्पोरिन अवॉइड करायचे. सुपर इन्फेक्शन कॉज करतो. जे ब्रॉड स्पेक्ट्रम ड्रग्स आहेत ना नॉर्मल फ्लोराला मारते, जेणेकरून की सुडोमेम्ब्रेनस कोलासिस होतं, पण क्लस्ट्रिडियम जे डेफिसिल आहेत ते मरत आहे. ब्लिडिंग डिसऑर्डर ड्रग्स आहेत, सेफामेंडॉल, सेफोपेराझोन, सेफोर्टिनान हे ना व्हिटॅमिन Kच्या प्रोडक्शनला कमी करतात, त्याच्यामुळे तुझं थ्रोम्बिन कमी होतं ब्लडमध्ये आणि ब्लिडिंग होते. ठीक आहे. सो ब्लिडिंग डिसऑर्डर ड्यू टू सेफामेंडॉल, मंडोळे, पेराझोन आणि टायटनचं वॉच घालायचं, मंडोळे घालायचे आणि पेराझोन. ठीक आहे. सेफ्ट्रॅक्झोनचं कॉम्प्लिकेशन काय आहे, सुडोलिथियासिस म्हणजे गॉल ब्लॅडर स्लज बनवतं, कॅन मिमिक द सुडो आहे, गॉल ब्लॅडर लिथियासिस नाही आहे पण सुडो आहे, म्हणजे ते गॉल स्टोनसारखं मिमिक करते. सो स्टॉप आफ्टर ड्रग डिस्कंटिन्युएशन, म्हणजे स्टॉप्स एक संपतं जेव्हा ड्रग बंद करून. ड्रग इंट्रॅक्शनमध्ये अँटासिड्स आहेत ना तर त्याचं ॲब्झॉर्प्शन कमी करतात, सिफाक्लोर, सेफडिनिल, सेफप्रोडोक्साईन, अल्कोहॉल आणि सिफोपेराझोन, सिफोटिन आणि ते काय करतात, डायसल्फिरान रिॲक्शन करतात. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये की आपण बघितलं होतं की फ्लशिंग, वॉमिटिंग, हायपोटेन्शन होतं. ते मोनोबॅक्टम्स काय करतात, मोनोबॅक्टम्स ॲस्ट्रिओनॅम. आता आपण कोणते बघितले सगळं PCM सगळ्यात आधी आपण कोणता पेनिसिलिन बघितलं, सिफॅलोस्पोरिन. आता आपण मोनोबॅक्टम आणि कार्बेपेनिम सांगितले, त्यांच्यामध्ये सुद्धा बीटा लॅक्टम रिंग असणार आहे. यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघायचं होतं आणि यांच्यामध्ये कोणते ड्रग येतात, कुठे वापरतात, ॲडवर्स इफेक्ट काय, कॉन्ट्राइंडिकेशन कुठं किंवा
ड्रग इंट्रॅक्शन काय तर हे मोनोबॅक्टम्स आहे ना फक्त ग्राम नेगेटिव्हला मारणारे आहेत, ओनली ग्राम नेगेटिव्ह. त्याच्यामध्ये ॲस्ट्रोनियम खूप जास्त असतं आणि ह्याच्यामध्ये बीटा लॅक्टम आहे, त्याच्यामुळे ते सेल वॉल सिंथेसिस इनिबिट करणार, पण स्ट्रक्चरली ते थोडं वेगळं असतं. त्याचं स्पेक्ट्रम लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये फक्त ग्राम नेगेटिव्हच आहेत आणि एरोबिक का, कारण की त्याला पुअर ॲफिनिटी फॉर ग्राम पॉझिटिव्ह आणि ॲनेरोब्स, म्हणजे असे ग्राम नेगेटिव्ह असे डबल मेम्ब्रेनवाले जे की फक्त आणि फक्त ऑक्सिजन खातात आणि ते कोण आहेत, सुडोमोनास, क्लेब्सिएला, प्रोटियस, साल्मोनेला, नायजेरिया आणि हिमोफिलस. क्लेब्सिएला, सुडोमोनास, प्रोटियस, साल्मोनेला, नायजेरिया आणि हिमोफिलस. ग्राम पॉझिटिव्ह नाही आहे, ॲनेरोब नाही आहे. नंतर एक कसा रिनल फेलियरचा पेशंट आला आणि त्याच्यामध्ये ग्राम नेगेटिव्ह इन्फेक्शन आहे, तर याच्यामध्ये ना अमिनोग्लायकोसाइड्स अवॉइड करायचे. अमिनोग्लायकोसाइड्स म्हणजे कोणते, अमिकॅसिन, देन जेंटामिसिन, पॅराझोमायसिन, पॅरामोमायसिन, देन सगळ्या अवॉइड करायचे, कारण ते नेफ्रोटॉक्सिसिटी कॉज करतात. पण या ठिकाणी आपण ॲस्ट्रोनियम यूज करू शकतो. ग्राम नेगेटिव्ह मेनिंजायटिस अल्टरनेटिव्ह वेन सिफालोस्पोरिन कांट बी यूज्ड. देन इथं काय म्हणतात, हां तर बेस्ट अँटी सुडोमोनास कोणता होता, टाज होता, तर सेफ्टाझिडाइन. देन 4th जनरेशन रेजिस्टंट ग्राम नेगेटिव्ह वाला कोणता, पायवाले हे रेजिस्टंट ग्राम नेगेटिव्हला मारत होते. देन मर्सा सिफालोस्पोरिन 5th जनरेशन रोलिन सेफ्टारोलिन. देन सुडोलिथियासिस कोण कॉज करत होतं, जे की सेफ्ट्राक्झोनचा तो ॲडवर्स इफेक्ट होता, लक्षात ठेव. लक्षात ऑलवेज रिमेंबर सेफ्ट्राक्झोनचा खूप चांगलं लक्षात ठेवलंच ना, 3rd जनरेशन आहे, तीन चार ठिकाणी यूज होतं, CNS, RS, जेनेटिव्ह युरिनरी इन्फेक्शनमध्ये. तसंच एक लक्षात ठेव की सुडोलिथियासिस करतो आणि इट इज नॉट रिलेटेड टू किडनी, इट इज रिलेटेड टू गॉल स्टोन्स, ठीक आहे. आणि ओनली ग्राम पॉझिटिव्ह ओनली एरोबिक ग्राम नेगेटिव्ह पण किल करतं ॲस्ट्रोनियम, जे की मोनोबॅक्टम आहे. तर सगळ्या प्रश्नांची उत्तर की 5th जनरेशन सेफॅलोस्पोरिन MRSAच्या अगेन्स्ट का बरं काम करतं. MRSAमध्ये ऑल्टर्ड प्रोटीन आहे, पण तरी पण कोणतं नाव आहे त्याचं, पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन 2 आहे आणि तिथे नॉर्मल सेफॅलोस्पोरिन बाइंड नाहीत करत, कारण ते ऑल्टर्ड आहे. त्यामुळे 5th जनरेशन सेफॅलोस्पोरिन सेफ्टारोलिन आणि सेफ्टाबॅक्टोल आहे ना, सेफ्टाबॅक्टोल तर ते कॅन बाइंड द पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन 2 आहे आणि मग सेल वॉल सिंथेसिस होत नाही आणि ते MRSAला किल करतात. मग 3rd जनरेशन सेफॅलोस्पोरिन कोणतं बेस्ट आहे सुडोमोनाससाठी, तर दॅट इज टाझिडाइन, सेफ्टाझिडाइन. आणि का बरं, कारण की सुडोमोनास एरोजिनोस आहे, त्याच्या अगेन्स्ट त्याची चांगली ॲक्टिव्हिटी आहे दॅन द अदर, कारण की आणि कारण तर नाही माहिती, फक्त विच विचारले आणि वाय. तर इट इज कॉमनली कंबाईन विथ अमिनोग्लायकोसाइड फॉर सुडोमोनल मेनिंजायटिस बिकॉज ऑफ देअर सिनर्जिस्टिक ॲक्शन आणि टार्गेट्स द सुडोमोनास, एवढं लक्षात. वाय इज ॲस्ट्रोनियम प्रेफर्ड इन रिनल फेलियर पेशंट. रिनल फेलियर पेशंटमध्ये ॲस्ट्रोनियम का घेतलं, ॲस्ट्रोनियमबद्दल आपण काय बघितलं होतं की ते फक्त ग्राम निगेटिव्ह कव्हरेज करतो, सिमिलर टू अमिनोग्लायकोसाइड्स. अमिनोग्लायकोसाइड्स जे होते ना ते नेफ्रोटॉक्सिक पण आहेत. वेन रिनल इम्पेअरमेंट, वेन aminoglycosides should be avoided, ॲस्ट्रोनियम becomes the safer alternative for gram negative infection. Kidneys are already weak, so don't give toxic aminoglycosides, call the ॲस्ट्रोनियम sniper. Which cephalosporin cause bleeding due to vitamin K deficiency. Vitamin K ची deficiency जेव्हा असते तेव्हा जे आय गेस कोणत्या जनरेशनचे होते लोक, हे ना मोनो नाही ते सिफॅलोस्पोरिन्स कोणते होते ते, हां त्याचा ॲडवर्स इफेक्ट होता तो, सिफामेंडॉल, सिफोपेराझोन आणि सिफोटिनान, मला वाटते सगळे 2nd जनरेशनचे आहेत. तर हां विटामिन केची जेव्हा डेफिशियन्सी होते तेव्हा हे सगळे ड्रग येतात, ते विटामिन के डिपेंडेंट क्लॉटिंग फॅक्टर सिंथेसिसला कमी करतात आणि ते गट बॅक्टेरियाला पण डिस्ट्रॉय करतात, जे की विटामिन के प्रोड्यूस करतात आणि मग थ्रोम्बिन कमी होतो आणि ब्लिडिंग टेंडन्सी वाढते. प्रिव्हेंशन कसं करायचं, विटामिन के ॲडमिनिस्टर करायचं. C4 ब्लीडर्स कोणते आहेत, सिफोपेराझोन, सिफोटिनान आणि सिफामेंडॉल. ब्रॉड स्पेक्ट्रम सेफॅलोस्पोरिन PMC का कॉज करतात, कारण की तिथलं नॉर्मल गट फ्लोराला मारतात आणि तिथलं ते कॉम्पिटिशन तिथलं रिमूव्ह होतं, ओके कॉम्पिटिशन रिमूव्ह होतं आणि मग तिथं क्लॉस्ट्रिडियम डिफिसाइड्स होता ना, जो की खूप जास्त त्याचे स्पोर्ट्स तिथं सर्वाइव्ह करायचे हार्श कंडिशनमध्ये सुद्धा, तर ते तिथं ओव्हरग्रो करतो. क्लॉस्ट्रिडियम डिफिसाइड रिलीजेस इट्स टॉक्सिन कोलनमध्ये इन्फ्लेमेशन करतं, सुडोमेम्ब्रेनस कोलायटिस करतं आणि सिव्हिअर डायरिया होतो. सो इंटेस्टाइन आणि नॉर्मल बॅक्टेरिया किल झालेत आणि तिथं सेफॅलोस्पोरिन जो आहे इट बॉम्ब्स एव्हरीवन, कारण की त्यांनी मारले सगळ्यांना आणि क्लॉस्ट्रिडियम डिफिसाइड गँगस्टर आहे ना, ग्रोज फ्रीली. सो बेस्ट अँटी सुडोमोनास सेफॅलोस्पोरिन सेफ्टाझिडाइन. Then MRSA cephalosporin 5th generation, the Rollins, Ceftaroline आणि Ceftriaxone. Then only aerobic gram negative bacteria kill करणारे कोणते आहेत, तर दोज आर only gram negative beta lactam कोणते आहेत, तर ते ॲस्ट्रोनियम आणि मोनोबॅक्टममध्ये येतं. मोनो म्हणजे फक्त ग्राम निगेटिव्हलाच मारणार. सेफ्ट्राक्झोनचा ॲडवर्स इफेक्ट काय, सगळ्यात आधी तर सुडोलिथियासिस आणि सेफ्ट्राक्झोनचा फक्त विचारला त्यांनी. ब्लिडिंग सेफॅलोस्पोरिन्स कोणते आहेत, तर सिफोपेराझोन, सिफोटिनान आणि सिफामेंडॉल. आपण म्हणलं होतं ना मंडळ घालायचे, टायटनचा वॉच घालायचं, ठीक आहे. नेक्स्ट आता कार्बापेनिन्स आणि व्हॅन्कोमायसिन. कार्बापेनिन्समध्ये आपण हॉस्पिटल ICUमध्ये गेलो, तिथं बॅक्टेरिया आहे जे की हायली रेजिस्टंट कॅन्सर बनले, तिथं पेनिसिलिन काम करत नाही, सेफॅलोस्पोरिन काम करत नाही. मग आता डॉक्टर एक मूव्ह घेतात, दॅट इज कार्बापेनिन्स ते पुढे ढकलतात आणि इट इज द ब्रॉडेस्ट स्पेक्ट्रम बीटा लॅक्टम अँटीबॉडी. त्याच्यामध्ये दोनच लक्षात ठेव, इमिपेनेम आणि मेरोपेनेम आणि ठीक आहे, इमी आणि मेरोपेनेम. हे बाकीचे एरटापेनेम, डोरीपेनेम, फ्लॅरो आणि राजूपेनेम हे नंतरच लक्षात ठेव. मेकॅनिझम बॅक्टेरियल वॉल सिंथेसिस इनिबिशन सेम आहे, बट अनलाईक अदर बीटा लॅक्टम ते काय करतात, दे रेजिस्ट बीटा लॅक्टेमेजेस, दॅट इज दॅट वर्क अगेन्स्ट द रेजिस्टंट ऑर्गॅनिझम. ते बीटा लॅक्टेमेजमुळे स्वतःवरती फरक होऊ देत नाहीत, त्याच्यामुळे ते रेजिस्टंट ऑर्गॅनिझम्सच्या अगेन्स्ट पण ते वर्क करतात. आणि त्याचं स्पेक्ट्रम काय, ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह, ॲनेरोब आणि सुडोमोनास. आधी आपण फक्त ॲरोबिक ग्राम निगेटिव्ह बघितलं होतं, ॲनेरोब्स पण येतात, सुडोमोनास पण येतात. आधी पण सुडोमोनास होते, पण आता याचं सगळं ओव्हरऑल कव्हरेज आणि कार्बापेनिन्स कव्हर ऑलमोस्ट एव्हरीथिंग. पेनिम्स म्हणजे असं त्याचं पॅनल आहे सगळ्या गोष्टी कव्हर करायचं. स्पेशली ग्राम निगेटिव्हमध्ये कोणते, इकोला, क्लेब्सिएला, प्रोटियस, हिमोफिलस, इन्फ्लुएन्झा, सुडोमोनास, एंटरोबॅक्टर, बॅक्टेरॉइड्स आणि MSSA आणि न्यूमोकोकस हे सगळे खालचे ग्राम पॉझिटिव्ह वाटतं मला. इमिपेनेम किडनी, पण इमिपेनेममध्ये प्रॉब्लेम काय असतो, इमिपेनेमला किडनीमधला एक एन्झाईम रिनल डिहायड्रोपेप्टाइडेज आहे, क्वेश्चन वाटतं मला. रिनल हायड्रोपेप्टाइडेज हा एन्झाईम आहे ना, डिहायड्रोपेप्टाइडेज हा आहे ना, त्या इमिपेनेमला डिस्ट्रॉय करणार आहे. मग आपण काय करतो, आपण त्याला शिलास्टॅटिन देतो. आपण 2 महिने बघितलं होतं, शिला आणि इमी. मग हे शिलास्टॅटिन काय करणार, त्या एन्झाईमला ब्लॉक करणार, त्याला मरू देणार नाही. आणि मग हे कळलं का, हे चांगलं कॉम्बिनेशन आहे इमिपेनेम आणि शिलास्टॅटिन डिहायड्रोपेप्टाइडेज इनिबिट करणार, इमिपेनेमला मरू देणार नाही. देन मेरोपेनेम काय आहे की लाईक इमिपेनेम बट बेटर ग्राम नेगेटिव्ह एरोब्स, बेटर अगेन्स्ट ग्राम नेगेटिव्ह एरोब्स आणि सिरियस कॉज करणार, सेफ आहे मेरोपेनेम. अर्टापेनेम लॉंग हाफ लाईफ आहे, ओनली ओडी त्याचा डोरीपेनेम, डोरेमॉनचा ब्रॉड स्पेक्ट्रम आहे, दुसऱ्यांचा फॅरोपेनेम हा फक्त ओरल कार्बिपेनेम आहे. ॲडवर्स इफेक्ट्स काय, इमिपेनेमचे सीजर होता, नॉझिया, वॉमिटिंग, डायरिया. इमिपेनेम सीजर कॉज करतो, पण मेरोपेनेम आणि अर्टापेनेम असं करत नाहीत. क्लिनिकल यूज आपण आयसी इन्फेक्शन, निमोनिया, सेप्टिसिमिया, फेब्राईल न्यूट्रोपिनियामध्ये देतो. व्हॅन्कोमायसिन काय करत असतं, ग्लायकोसायलेशन होऊ देत नसतं. एक आपला एन्झाईम असतो सेल मेम्ब्रेनवरती, जो की एक नामना युनिट दुसऱ्या नामना युनिट या दोघांचं ग्लायकोसायलेशन करण्यामध्ये मदत करत असतो. पण हा व्हॅन्कोमायसिन काय, व्हॅनमध्ये येणार आणि असं या
एन्झाईमला तो इनिबिट करणार आणि मग तो काम करू देणार नाही. सो वॅन्कोमायसिन ॲक्ट्स डिफरंटली. इट बाइंड्स द डी ॲलेनिन टेल. ॲलेनिन म्हणजे कळलं का कुठलं, दे शॉर्ट पेप्टाइड टेल ऑफ द पेप्टाइडोग्लायकन. आणि इमॅजिन कन्स्ट्रक्शन वर्क लेइंग द ब्रिक. वॅन्कोमायसिन ग्रॅब्स द सिमेंट आणि म्हणतो नो वॉल फॉर्मेशन, वीक वॉल, बॅक्टेरियल डेथ आणि बॅक्टेरियल सायकल. मी जे सांगितलं वेगळं होतं, इथं हे वेगळं आहे. हे कुणाला बाइंड करते, डी ॲलेनिन टेल ऑफ द पेप्टाइडोग्लायकन. ओके, आणि त्याला ते बाइंड होऊ देत नाही. देन स्पेक्ट्रम काय हा बॅक्टेरिसाइडल असतं वॅन्कोमायसिन. स्पेक्ट्रम काय ग्राम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. का बरं, कारण की ड्रग मॉलिक्यूल मोठा आहे आणि तो ग्राम निगेटिव्ह आउटर मेम्ब्रेनला क्रॉस करू शकत नाही. त्यामुळे वॅन्कोमायसिन फक्त ग्राम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझमलाच मारतात. त्याच्यामध्ये स्टेफिलोकोकाय, एंट्रोकोकाय येतात, क्लॉस्ट्रिडियम डिफिसिल पण येतं आणि कोरिन बॅक्टेरियम डिफ्थिरिया पण येतं. ठीक आहे, स्टेफिलोकोकायमध्ये MRSAला पण मारतो वॅन्कोमायसिन. चांगला ड्रग आहे, फक्त ग्राम निगेटिव्हला मारत नाही. इतकी वॅनमध्ये पॉझिटिव्हिटी भरली आहे ना, ते फक्त ग्राम पॉझिटिव्हलाच मारतो. क्लिनिकल यूज MRSA इन्फेक्शन मोस्ट इम्पॉर्टंट यूज आहे. नंतर स्टॅफ एपिडर्मायटिस कॅथेटर इन्फेक्शन, एंडोकार्डायटिस, सुडोमोनास कोलायटिसमध्ये पण वॅन्कोमायसिन देतो. एंडोकार्डायटिसमध्ये पण वॅन्कोमायसिन देतो. स्टॅफ एपिडर्मायटिस कॅथेटर इन्फेक्शनमध्ये पण आपण काय देतो, वॅन्कोमायसिन. पण इथं ओरल वॅन्कोमायसिन देतो का, कारण की वॅन्कोमायसिन नॉट ॲब्झॉर्ब फ्रॉम GIT, परफेक्ट फॉर गट इन्फेक्शन. GITमध्ये जात नाही, GI मध्ये जाते ते. PMCमध्ये सुडोमेम्ब्रेनस कोलायटिसमध्ये ओरल वॅन्कोमायसिन देणार, बाकी ठिकाणी IV देणार. का, कारण की तो ओरल दिलं, GITमध्ये गेला, नाही झालं, GI मधले ते इन्फेक्शन त्यांनी मारलं. ओके, आणि क्लॉस्ट्रिडियम डिफिसिलला ते लोकली मारतो. क्लॉस्ट्रिडियम डिफिसिल कसा आहे, ग्राम पॉझिटिव्ह आहे. देन रेड नेक ॲडवर्स इफेक्ट असतो वॅन्कोमायसिनचा. बॅन आहे एक रेड नेकचा जो माणूस आहे ना, तो ते ड्राईव्ह करतो. आणि वॅन्कोमायसिनमध्ये इतकी पॉझिटिव्हिटी, इतका पॉझिटिव्ह रंग सुद्धा आहे रेड कलरचा, तो रेड मॅन सिंड्रोम. आणि याचं कॉज काही स्टॅमिन रिलीज होतं, फ्लशिंग, रेडनेस होते. प्रिव्हेंशनचं स्लो इन्फ्युजन करायचं आणि हे गरजेचं आहे. का बरं होतं, कारण की स्टॅमिन रिलीज झालं ना की फ्लशिंग होतं, रेडनेस होत असतं. आणि याला प्रिव्हेंट कसं करायचं, स्लो वॅन्कोमायसिनचं आपण इन्फ्युजन द्यायचं. ऑल्सो त्याला फ्लो आणि ओटोटॉक्सिसिटी करत असतं वॅन्कोमायसिन. देन टिकोप्लॅनिन अँड फ्रेंड्स. टिकोप्लॅनिन वॅन्कोमायसिनची सिमिलर आहे, पण बेटर अगेन्स्ट एंट्रोकोका आणि लेस टॉक्सिसिटी आहे. नो मेजर रेड मॅन सिंड्रोम, UMRS, एंडोकार्डायटिस, प्रोफिलॅक्सिस, पेरिटोनियल डायलिसिस इन्फेक्शन, इम्युनोकॉम्प्रोमाइज्ड इन्फेक्शनमध्ये आपण त्याला देतो. टिकोप्लॅनिन मला नाही वाटतं एवढं गरजेचं आहे, पण इट इज स्टिल बेटर दॅन वॅन्कोमायसिन. एंट्रोकोकाच्या अगेन्स्ट चांगलं काम करतं, लेस टॉक्सिसिटी आहे म्हणून ते चांगलं आहे. लॅमोप्लॅनिन हे क्लॉस्ट्रिडियम डिफिसिल PMCमध्ये, सुडोमेम्ब्रेनस कोलायटिसमध्ये देतो. ऑल्सो VRE गट कॉलनायझेशन, वॅन्कोमायसिन रेजिस्टंट एंट्रोकोकस गट कॉलनायझेशनमध्ये आपण लॅमोप्लॅनिनला देतो. देन सेकंड जनरेशन ग्लायकोपेप्टाइड्स, बॅक्टेरियावेन्सिन, थिंक वॅन्कोमायसिन अपग्रेडेड. एक्स्ट्रा मेकॅनिझम डॅमेज द बॅक्टेरियल मेम्ब्रेन, ऑल्सो यूज फॉर MRSA स्किन इन्फेक्शन, ऑब्स्ट्रक्टिव्ह निमोनिया, बट रिनल टॉक्सिसिटी ड्यू टू प्रोलॉंगेशन, टेराटोजेनिक. डेल्बावेन्सिन स्पेशली व्हेरी लॉंग हाफ लाईफ, म्हणजे आठवडाभर ते एकदा दिलं की चालतं. आणि वीकली डोसिंग असते, बेस्ट फॉर MRSA स्किन इन्फेक्शन, सेफर दॅन वॅन्कोमायसिन, बोलतं डेल्बा. ऑरिटावेन्सिन स्पेशल पॉवर असते, वर्क्स अगेन्स्ट VRE. वॅन्कोमायसिन रेजिस्टंट एंट्रोकोकस अगेन्स्ट ते ओरिटा चांगलं काम करतं. देन डॅप्टोमायसिन, बॅक्टेरियल मेम्ब्रेन आहे, डॅप्टोमायसिन तिथं ना छिद्र बनवतो, भूक पाडतो डॅप्टोमायसिन, डापडतो तिथं ते. ठीक आहे, ते डबडी गाणं आहे ना त्या आहे का हिरोईनचं, आय गेस ती सनी लिओनी आहे. तर तिचं डॅप्टोमायसिन धपाटे देतो त्या सेल मेम्ब्रेनवरती, आणि म्हणजे धपाट्यावर छिद्र असतात, तर बॅक्टेरिया लीक होतं, डाय होतं. सेल मेम्ब्रेनचं डिपोलरायझेशन होतं आणि MRSA VRE रेजिस्टंट ग्राम पॉझिटिव्ह स्किन इन्फेक्शनमध्ये देतो. कॉन्ट्राइंडिकेशन निमोनियामध्ये देत नाही, कारण की लंग सर्फॅक्टंट त्या डॅप्टोमायसिनला इनॅक्टिवेट करतो आणि त्याला काम करू देत नाही. बॅसिट्रसिन म्हणजे कशी बस येते, जी की तुमच्या त्या ब्युटायरोफिनोल फॉस्फेट आहे ना, त्याला ते बाहेर गेलेला जो हे असतो ना, बाहेर जो पलटलेला जो BP असतो ना, त्याला आतमध्ये सरकू देत नाही. हां, त्याच्यामुळे तुझ्या आतमध्ये बनलेले हे आहेत ना ग्लायकनचे युनिट्स, नॅग युनिट्स, ते बाहेर नेऊ शकत नाही आपण, सेल वॉल बनवू शकत नाही. आणि बॅसिट्रसिन टॉपिकलच आहे, फक्त ऑइंटमेंट आय ड्रॉप्स आहेत बॅसिट्रसिनचे, ग्राम पॉझिटिव्हच्या अगेन्स्टच मेनली काम करते ते, स्पेशली स्टॅफ ऑरिस, स्ट्रेपायजिन्स, ऑल्सो क्लॉस्ट्रिडियम डिफिसिल PMC गिवन ओरली. हा टॉपिकल एक आहे, ओरल एक आहे. ओरल आपण PMCमध्ये द्यायचं, टॉपिकल स्टॅफ आणि स्ट्रेप इन्फेक्शनमध्ये द्यायचं. फॉस्फोमायसिन हे अर्ली बॅक्टेरियल सेल वॉल सिंथेसिसला ब्लॉक करतं, सिंगल ओरल डोस, अनकॉम्प्लिकेटेड UTI इन विमेन. देन डोस 3 ग्राम ओरल सिंगल डोस द्यायचा, सेफ इन प्रेग्नन्सी. फॉस्फोमायसिन हे एकदा बघ, सेल वॉल सिंथेसिस ब्लॉक करतं, अनकॉम्प्लिकेटेड UTI इन विमेनमध्ये फॉस्फोमायसिन देऊ शकतो, आणि प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहे. सायक्लोसेरिन लक्षात घ्या, सायक्लोसेरिन काय करतो, जो नॅग युनिट असतं त्याच्यावरती जे पेप्टाइड्स आपल्याला चेन बनायचे असते, तर ती बनवू देत नाही. आणि सेज नो डिॲलेनिन फॉर यू, अँड ब्लॉक्स ॲलेनिन रेसिमेज आणि डिॲलेनिन लायगेज, नो पेप्टाइडोग्लायकन, नो वॉल. मेजर सेकंड लाईन अँटी TB आहे. सायक्लोसेरिन लक्षात घ्या, तुझ्या सायकलवरती आलेला, आणि त्याच्यासोबत कोण होता, टेरिझिडॉन होता, तुझी सायकल बेटर आहे होता. आणि इट्स ऑल्सो यूज इन ड्रग रेजिस्टंट TB, नॉट रूटीन TB. सेकंड लाईन आहे अँटी TB, ड्रग रेजिस्टंटमध्ये देतो, रूटीन TBमध्ये सायक्लोसेरिन देत नाहीत आपण. देन बिगेस्ट साईड इफेक्ट काय आहे सायक्लोसेरिनचा, CNS टॉक्सिसिटी, सायक्लो हेडेक, वर्टिगो, ट्रेमर, सायकोसिस, सीजर्स, आणि ऑल्सो फोलेट आणि B12 डेफिशियन्सी पण कॉज करतो सायक्लोसेरिन. सायकोमध्ये ट्रेमर्स, वर्टिगो, हेडेक, सायकोसिस आणि सीजर्स. ठीक आहे, आणि फोलेट B12 पण डेफिशियन्सी करणार आहे. कसा करत असेल बघून घे. देन इमिपेनेम, इमिपेनेमचं काय बघितलं होतं, त्याला सिलास्टॅटिनसोबत द्यायचं, आणि ते एन्झाईम असतो डिहायड्रो पेप्टाइडेज नावाचा, DHP. आणि मेरोपेनेम काय करत होता, इमिपेनेमपेक्षा चांगला होता. इमिपेनेम आहे ना सीजर कॉज करता, मेरोपेनेम नाही करत. आणि पेनेम म्हणजे त्यांचं एक पॅनल आहे, ब्रॉड पॅनल आहे, खूप मोठं पॅनल आहे, त्यामध्ये ग्राम पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण येतात. ॲनिरोब्सला पण किल करते आणि ते सुडोमोनासला पण किल करते. वॅन्कोमायसिन मॅन्युअल ग्लायकोसायलेशन होत नव्हती, आणि ती MRSA अगेन्स्ट MRSAला मारत होती वॅन्कोमायसिन, आणि त्याच्यामध्ये इतकी पॉझिटिव्ह होती की ग्राम पॉझिटिव्हला ते मारत होती, आणि इतकी पॉझिटिव्ह त्यामध्ये रेड कलरचा एक ड्रायव्हर आहे, आणि तो रेड मॅन सिंड्रोम आहे, कारण की स्टॅमिन रिलीज होते, फ्लशिंग होते, त्याला रेडनेस होतो चेहऱ्यावरती. ओरल वॅन्कोमायसिन कुठे देतो, क्लॉस्ट्रिडियम डिफिसिल PMC. डॅप्टोमायसिन होल तयार करतो, कुठे देतो आपण, निमोनियामध्ये देत नाही, कारण की निमोनियामध्ये ना जो लंग सर्फॅक्टंट असतो, डॅप्टोमायसिनला तो इनिबिट करतो. फॉस्फोमायसिन आपण कुठे देतो, अनकॉम्प्लिकेटेड UTI इन विमेन आणि प्रेग्नन्सीमध्ये ओरल डॅप्टोमायसिन देतो. सिंगल डोस UTI मध्ये देतो. ते सायक्लोसेरिन जो आहे, सायक्लोसेरिन काय करतो बघितलं, TB मध्ये देतो आणि रूटीन TB ला नाही देत, आणि सायक्लोसेरिन सायकोसिस टॉक्सिसिटी करतं. इमिपेनेम गिवन विथ सिलास्टॅटिन का बरं, की वॅन्कोमायसिन ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट का काम करते. लक्षात आहे तुझ्या वॅन्कोमायसिनमध्ये फक्त पॉझिटिव्हिटी होती, फक्त पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझमला मारायचं होते. देन डॅप्टोमायसिन निमोनियामध्ये का नाही वापरत. देन सायक्लोसेरिन कोणत्या एन्झाईम इनिबिट करतो, आणि वाय इज इट यूज इन TB. नाही, विच एन्झाईमचा इनिबिट म्हणजे सायक्लोसेरिन कोणत्या एन्झाईम इनिबिट करतो असं म्हणते. सो अच्छा, तसं का डिॲलेनिन रेसिमेज आणि डिॲलेनिन लायगेज. ॲलेनिनपासून डिॲलेनिन बनवणारा नाही बनत, आणि डिॲलेनिनपासून डबल डिॲलेनिन बनणारा नाही बनत. ठीक आहे, आणि कुठं यूज करतो हे सगळे प्रश्न तुला माहिती, सगळे व्यवस्थितपणे माहिती. एकदा तरी ह्याचे उत्तर बघून घेतलं दाखवते मी.
1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 वॅन्कोमायसिन फक्त ग्राम पॉझिटिव्हला का मारतो कारण की वॅन्कोमायसिन इतकी मोठी बँक घेऊन येते ते कुणाच्या आतमध्ये जाईल का ग्राम निगेटिव्हच्या आतमध्ये जाऊ शकेल का नाही इमिपेनियम सिलास्टॅटिन सोबत का घेतो कारण की रिनल डिहायड्रोपेप्टाइडेज 1 ला ते इनहिबिट करतो सिलास्टॅटिन मग इमिपेनियम त्याचं काम करू शकतो किडनी